Hello everyone, in this session of C programming, we are going to discuss two topics majorly, that is macro and type def. तर बघा आपण या सेशन मध्ये दोन टॉपिक डिस्कस करतो आहे, जे की आहे फर्स्ट इज टाइप डेफ आणि सेकंड इज मॅक्रो. दिसताना हे दोन कन्सेप्ट सिमिलर दिसतात, पण ते सिमिलर नाही आहेत. त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स आहे. तर ते काय आहे, कसं आहे, ते आपण इन शॉर्ट डिस्कस करू आणि त्याच्या रिलेटेड एक कोड पण राईट करू. ठीक आहे. तर बघा, पॉइंटचं नाव आहे टाइप डेफ. टाइप डेफ. ठीक आहे. टाइप डेफ हा एक कीवर्ड आहे. कीवर्ड म्हणजे काय? रिझर्व्ड वर्ड. रिझर्व्ड वर्ड आहे, लँग्वेजने दिलेला तो वर्ड आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो ॲज इट इज असाच राईट करायला लागणार आहे. कॅपिटल स्मॉल मध्ये आपण चेंजेस करू शकत नाहीये. ठीक आहे. तर बघा, टाइप डेफ इज अ कीवर्ड यूज टू क्रिएट अल्टरनेटिव्ह नेम फॉर द एक्झिस्टिंग डेटा टाईप. म्हणजे काय? सपोज एखादा एक्झिस्टिंग डेटा टाईप आहे इंट, आणि मला त्याचं माझं एखादं दुसरं नाव द्यायचं आहे, की मला वाटतं नाही यार इंट मला लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं अवघड जात आहे, तर मी त्याला नाव देते इंटिजर. ठीक आहे. तर हे असतं टाइप डेफ, आणि टाइप डेफ हा कीवर्ड आहे. तर जेव्हा जेव्हा मला टाइप डेफ यूज करायचं असेल तर मला हा कीवर्ड तिथे लिहिणं मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. टाइप डेफचं स्पेलिंग. ठीक आहे. टाइप डेफ इंट इंटिजर सेमिकोलन. म्हणजे काय? त्याचा जर आपण सिंटॅक्स डिस्कस केला तर बघा तो असा असतो. टाइप डेफ कीवर्ड. टाइप डेफ हा कीवर्ड एक्झिस्टिंग नेम ऑफ डेटा टाइप. ठीक आहे. डेटा टाइपचं जे ऑलरेडी डिफाईन्ड नेम आहे लँग्वेजने दिलेलं ते, आणि आपलं नवीन नेम, न्यू नेम, जे आपण आपल्या मनाने काही पण देऊ शकतोय, तर ते असतं न्यू नेम. म्हणजेच काय? एक्झिस्टिंग डेटा टाइप मला थोडासा अवघड वाटत असेल की मी तो लक्षात कसं ठेवू, तर त्याच्यासाठी आपण त्याला युजर डिफाईन कुठलं पण नेम देऊ शकतो. ठीक आहे. तर एखादा डेटा टाइप असा असेल जसं की स्ट्रक्चर, हे एक मोठं डेटा टाइप आहे, तर ते मला लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं डिफिकल्ट जात आहे, तर त्यावेळी मी हा कन्सेप्ट यूज करेल, ज्याला म्हणतात टाइप डेफ. टाइप डेफ डज नॉट क्रिएट न्यू डेटा टाइप. तो नवीन डेटा टाइप क्रिएट नाही करत आहे, तो फक्त एक्झिस्टिंगला नवीन नाव देतो आहे. ठीक आहे. तर याचा एक कोड बघू आपण, म्हणजे व्यवस्थित कळत. कोड ब्लॉक मध्ये फाईल बनव. टाइप डेफ नावाची फाईल हॅश इन्क्लूड stdio.h int name रिटर्न 0. ठीक आहे. तर असा आपला टेम्पलेट. आता बघा, मी इथे डिक्लेअर करते. काय डिक्लेअर करते बघा? टाइप डेफ इंटला मी नाव देते इंटिजर. ठीक आहे. मी नाव काय दिलं बघा? इंटला नाव दिलं इंटिजर. की मला ते इंट थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी वियर्ड वाटते की इंट काय, तर मी त्याला नाव दिलं इंटिजर. तर मी आता इथे इंट न यूज करता आपण इथे यूज करणार आहे इंटिजर. इंटिजर आय इज इक्वल्स टू 10. ठीक आहे. तर हे असतं टाइप डेफ. म्हणजे काय? तर जिथे आपण एखाद्या मोठ्या नावाला छोटं नाव देऊ शकतोय. ठीक आहे. तर याला म्हणतात टाइप डेफ. देन नेक्स्ट इज मॅक्रो. मॅक्रो MACRO. मॅक्रो. ठीक आहे. आता मॅक्रो काय आहे तर बघा, मॅक्रो इज जस्ट अ युजर डिफाईन्ड कीवर्ड विथ सम व्हॅल्यू. म्हणजे काय? तर युजर डिफाईन्ड कीवर्ड असतात मॅक्रो म्हणजे, जे की आपण यूज करतो त्याच्या आधी आपण लावतो हॅशचं सिम्बॉल. ठीक आहे. तर जे आपण सेंटेन्सच्या आधी हॅशचं सिम्बॉल असेल तर ते जनरली असतात मॅक्रो. आणि मॅक्रोचं जे कंट्रोलिंग आहे किंवा जे एक्झिक्युशन आहे तर ते होतं प्री प्रोसेसर थ्रू. ठीक आहे. प्री प्रोसेसर हा एक टूल आहे, यूज इन सीच्या टूल चेनमध्ये तो यूज होतो, तर त्याला म्हणतात मॅक्रो. ठीक आहे. तर मॅक्रो इज जस्ट अ युजर डिफाईन्ड कीवर्ड विथ सम व्हॅल्यू. म्हणजे काय? आपण त्याला एक व्हॅल्यू असाइन करू शकतो. वी क्रिएट अवर ओन मॅक्रो विथ द नेम एनिथिंग.
आणि आपण त्याला एक व्हॅल्यू असाइन करू शकतो. अंडर द मॅक्रो एक्सपॅन्शन द टास्क प्रीप्रोसेसर विल रिप्लेस एव्हरी ऑकरन्स ऑफ दॅट नेम विथ इट्स व्हॅल्यू. म्हणजे काय, जिथे जिथे आपण बघा, जिथे जिथे आपण आहे ना हॅश डिफाईन, सपोज मला प्रत्येक वेळी माझ्या प्रोग्राममध्ये डझन हा शब्द यूज न करता मला तिथे डिरेक्टली 12 यूज करायचा आहे. ठीक आहे, तर या केसमध्ये आपण मॅक्रो यूज करतो. तर काय होईल, जिथे जिथे मी डझन हा कीवर्ड यूज करेल तिथे तिथे 12 त्याला रिप्लेस करत जाईल. तर हा त्या दोघांमधला फरक आहे. आपण इन केस ऑफ टाईप डेफ इथे कुठलाच हॅशचा सिम्बॉल यूज नाही करत, पण इन केस ऑफ मॅक्रो आपल्याला ते करायला लागतं. आणि मॅक्रो एक्सपान्शन म्हणजेच काय, जिथे जिथे मी मॅक्रो दिलेले आहे त्याचं एक्सपान्शन होतं प्री प्रोसेसर थ्रू. तर हे आहेत दोन कन्सेप्ट. ठीक आहे, तर आधी आपण मॅक्रो साठीचा कोड बघू आणि मॅक्रोचे काही टाइप्स असतात तर ते पण आपण बघू की एक्झॅक्ट कोणते टाइप्स असतात आणि त्या टाइप्सला काय म्हणतात. तर इथे फाईल, न्यू फाईल आणि एम्प्टी फाईल. ठीक आहे, फाईल सेव्ह करू macro मॅक्रो डॉट सी नावाने. हॅश इन्क्लूड stdio डॉट h int main रिटर्न 0. ओके, तर आता इथे आपण एक मॅक्रो देऊ ज्याला आपण नाव देऊ, एक मिनिट, हॅश डिफाईन पायची व्हॅल्यू आपण देऊ 3.14159. ठीक आहे, 14 असते पण मग थोडंसं जास्त प्रिसिजनने गेलो, इथे सेमिकोलॉन ने देत आपण. हॅश डिफाईन सर्कल एरिया आणि त्याला एक पॅरामीटर आर. ठीक आहे, तर पहिल्या केसमध्ये मी फक्त एक व्हॅल्यूला एका व्हेरिएबलला एक व्हॅल्यू दिली आहे, पण इथे बघा आता हा सिंटॅक्स पी इन पाय आर स्क्वेअर ना, पाय आर स्क्वेअर हा एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे. मग इथे आर इंटू आर. ठीक आहे, आर इंटू आर, पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे कोड करू आपण. आता याचा यूज आपण इथे करू. ठीक आहे, बघा आपण एक रेडियस घेऊ, डबल रेडियस इज इक्वल टू 5.9 आणि डबल CLE सर्कल, सॉरी एरिया घेऊ आपण फक्त इथे. एरिया इज इक्वल्स टू CLE सर्कल एरिया आणि त्याला आपण देऊ एक रेडियस. रेडियस आपण काय दिली इथे, RADIUS. ठीक आहे, रेडियस. ठीक आहे, आणि आलेली जी रेडियस आहे ती इथे प्रिंट करून देऊ. ठीक आहे, TF printf डबल कोट मध्ये एरिया ऑफ सर्कल हॅविंग रेडियस percent 2.f is percent 2.f /n फॉर न्यू लाईन. आणि इथे आपण दोन पॅरामीटर्स देऊ, RADIUS रेडियस आणि एरिया. ठीक आहे, बघा कोड एकदा कंपाईल करू आणि रन करू. ओके, एरिया ऑफ सर्कल आला आहे 109 आणि त्याची रेडियस आपण दिली आहे 5.9. ठीक आहे, तर हा जो आहे तो पहिला टाइप आहे ज्याला ऑब्जेक्ट
ऑब्जेक्ट लाईक मॅक्रो आणि हा असतो फंक्शन लाईक मॅक्रो. फंक्शन लाईक मॅक्रो. आता ऑब्जेक्ट लाईक म्हणजे काय तर बघा, एका सिंगल व्हॅल्यूला आपण सिंगल व्हेरिएबलला सिंगल व्हॅल्यू असाइन केली आणि इथे आपण एक पूर्ण फंक्शन टाईप दिलाय. ठीक आहे, म्हणजे काय, जिथे जिथे मी हे राईट डाऊन करेल, जिथे जिथे मी हे स्टेटमेंट देईल ते इंटरनली रिप्रेझेंट होईल किंवा त्याचं अल्टरनेटिव्ह जे नेम आहे तर ते हे होईल. ठीक आहे, मग बघा आपण कोडमध्ये आलो आणि एक आपण रेडियस घेतली 5.9 ची आणि मी इथे काय केलं, फक्त याला कॉल दिला नाही म्हणता येणार, पण मग जे की आपण वरती मॅक्रो डिफाईन केलेला आहे, तर जिथे जिथे मी हे स्टेटमेंट देईल तिथे तिथे ते याच्याने रिप्लेस होईल. ठीक आहे, या स्टेटमेंटने रिप्लेस होईल. म्हणजेच काय, हे स्टेटमेंट रिप्लेस होईल ह्याने. म्हणजेच तो त्याचं एक्सपान्शन कसं असेल बघा, पाय इंटू आर इंटू आर. ठीक आहे, तर तो असा कन्सिडर केला जाईल. म्हणजे प्रत्येक वेळेस मला इतका मोठा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा मी तो फॉर्म्युला एकदा राईट डाऊन करेल आणि त्याला एक काहीतरी रेफरन्सचं नाव देईल. ठीक आहे, आणि ते रेफरन्सचं नाव मी प्रत्येक वेळेस यूज करत जाईल. तर हे असतात दोन टाईपचे मॅक्रो. फर्स्ट इज ऑब्जेक्ट लाईक मॅक्रो आणि सेकंड इज फंक्शन लाईक मॅक्रो.